नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. सगळे आनंदी, खुश आणि हेल्दी राहा. आणि असंच हेल्दी राहण्यासाठी एक नाश्त्याचा खूप छान असा प्रकार म्हणजे कांदे पोहे कसे बनवायचे ते आपण आज पाहणार आहोत. साधारणपणे 1 किलोच्या प्रमाणात आपण 20 ते 25 माणसांसाठी नाश्ता पुरेल असं आपण हे प्रमाण बघणार आहोत. स्वादिष्ट आणि मोकळे पोहे बनवण्यासाठी सांगितल्याप्रमाणे साहित्य वापरलं तर खूप छान असे पोहे बनून तयार होतील तुमचे. तर 1 किलो जाडे पोहे आपण धुवून घेणार आहोत आणि धुताना जास्त वेळ ते पाण्यात आपण ठेवायचे नाहीयेत. चाळणीत घेऊन पाण्याने 2-3 वेळा हलकेच धुवून निथळत ठेवायचे आहे. आता इथे आपण साहित्य बघूयात. 400 ग्रॅम ते 500 ग्रॅम या प्रमाणात आपल्याला चिरलेला कांदा लागणार आहे. तेल आपण 150 ते 200 मिली इथे वापरणार आहोत. तुम्ही जास्त सुद्धा वापरू शकता. तसंच शेंगदाणे आपण 150 ते 200 ग्रॅम वापरायचे आहेत. आणि हिरवी मिरची चांगली तिखट असते ती वापरायची आहे. 10 ते 12 बारीक चिरून घ्यायची आहे. कढीपत्ता आपण 2 ते 3 मूठ चांगला घेणार आहोत. मोहरी घ्यायची आहे 2 चमचे, जिरे 2 चमचे, हळद 2 मोठे चमचे आणि मीठ चवीनुसार वापरायचे आहे. यामध्ये साखर आपण 2 ते 3 चमचे वापरणार आहोत. तर हे आहे संपूर्ण साहित्याचे प्रमाण. तर आता आपण हे पोहे चुलीवरती बनवणार आहोत. साधारण मोठ्या आकाराचा आपण इथे पातेलं घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला पोहे जे आहेत ते ढवळताना व्यवस्थित ढवळता येतात. तर इथे आपण चूल पेटवून इथे मोठं भांडं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण तेल गरम करून घेऊन त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे शेंगदाणे आपण इथे आपण टाकलेले आहेत. त्यानंतर थोडंसं हिंगसुद्धा टाकून घेतलेलं आहे. मंद आणि मध्यम आचेवरती आपण हे करणार आहोत. तर सांगितल्याप्रमाणे हे साहित्य वापरा. आता हे बघा, हे शेंगदाणे आहेत ना ते आपल्याला करपवून द्यायचे नाहीयेत. अगदी मंद आचेवरती यांना तळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे मिरची आहे ती टाकून घ्यायची आहे. त्यानंतर जे आपण बारीक कांदा वापरलेला आहे तो सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. कढीपत्ता भरपूर वापरायचा आहे. त्याच्यामुळे कांदे पोह्यांना खूप छान असा कांदे पोहे हा एक अत्यंत हलका आणि पौष्टिक नाश्त्याचा प्रकार आहे. यात भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि लोह असतं. हे पचनास हलके सुद्धा असतात. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी तसंच रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यासाठी ही मदत करत असतात. तसंच कांदे पोहे खाल्ल्याने शरीराला दिवसभरासाठीची जी ऊर्जा लागते ती आपली भरून निघत असते. घरी छोटी मोठी पार्टी असेल किंवा नाश्ता करायचा असेल, भरपूर प्रमाणात पाहुणे असतील तर असे 1 किलोच्या प्रमाणात कांदे पोहे केले तर ते आपल्याला 15 ते 20 जणांना व्यवस्थित असे पुरतात. तर इथे बघा सांगितल्याप्रमाणे सगळं इथे साहित्य आपण एक एक करून तुम्हाला कृती इथे दिसलीच असेल आपण काय काय केलं आहे ते. हळद वापरली आहे बघा. आता ही हळद चांगली आपण इथे व्यवस्थित तेलामध्येच टाकायची आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा पोहे परतणार तेव्हा त्याला चांगली पिवळा रंग येतो. पोहे चांगले मोकळे होण्यासाठी आपण सुरुवातीलाच टिप सांगितलेली आहे. आपण जेव्हा आपण पोहे धुतो तेव्हा त्यांना जास्त वेळ पाण्यात धुवायचे नाही. पटापट आपण ही कृती करायची आहे. पटापट धुवायचे आणि त्यांना चाळणीमध्ये आपण निचरत ठेवायचं आहे. त्याच्यामुळे एकदम मोकळे मोकळे असे आपले कांदे पोहे बनून तयार होतात. तर हे बघा, हे आपण आता सगळं साहित्य आपलं टाकून एक फोडणी आपण केलेली होती त्याच्यामध्ये हे पोहे आपण व्यवस्थित असे परतून घेणार आहोत. आणि मोठं पातेलं घेतल्यामुळे आपल्याला हे पोहे चांगले ढवळता येतात किंवा एकजीव करता येतात. तर या प्रकारे आपण आता हे पूर्ण केलेले आहे. मीठ आपण टाकायचं आहे. चवीनुसार तुम्ही मीठ इथे वापरायचं आहे. एक आता लिंबू आपण पिळून घेणार आहोत. तसंच तुम्हाला जर सर्व करताना आणखीन लिंबू तुम्ही एक फोड सुद्धा देऊ शकता लिंबाची. पण हे जास्त प्रमाणात आपण करतो तेव्हा आपण असे हे कांदे पोहे केल्यामुळे आपला वेळ वाचतो सगळ्या गोष्टींचा. आणि ही कोथिंबीर भरपूर अशी वापरायची आहे. छान असा फ्लेवर येतो कोथिंबीरचा, कढीपत्त्याचा. एक छान असं आपलं हेल्दी फूड आहे कांदे पोहे म्हटले तर. आता आपण पुन्हा पातेलं ठेवायचं आहे विस्तवावर आणि पूर्ण सगळी लाकडं साईडला करून घ्यायची आहेत. आणि निखारांवरती आपण जी साखर मीठ वगैरे टाकलेलं आहे ते व्यवस्थित त्याला लागावं म्हणून मंद आचेवरती आपण हे परतून घेणार आहोत पुन्हा एकदा. आणि थोडा वेळ परतून झाल्यानंतर साखर पूर्णपणे वितळली की ते सर्व करण्यासाठी आपले तयार असणार आहेत. तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा.
असं आपण इंधनाचं बचतसुद्धा केलेली आहे. चुलीवरती केल्यामुळे आपलं इंधन बचतसुद्धा झालेलं आहे. मध्यंतरी गॅस सिलेंडर मिळत नव्हते. तर हे आज केलेले कांदेपोहे तुम्हाला आवडले का हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद.